सर्व ज्ञानप्रेमी, कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना सोलापूरहून रियाज हनीफ तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार. सुप्रभात. मंडळी, आज दिनांक 25 डिसेंबर 2025 अर्थात नाताळ हा सण. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्या बांधवांना नाताळच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्ञानदीप या आपल्या चॅनेलवर उदंड आणि निस्सीम प्रेम करत असणाऱ्या सर्व श्रोत्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देण्यासोबत खूप खूप कृतज्ञताही व्यक्त करतो. या चॅनलच्या माध्यमातून मागच्या 2 वर्षांपासून आपण वेगवेगळ्या ज्ञानमय क्षेत्रात सफर करतो आहोत. जे काही मला आत्मसात होतं, गवसतं, जे सृजन स्फूर्त ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला तुम्ही खूप चांगल्या शब्दात दाद आणि प्रतिसाद देत असतात, ज्यामुळे माझा हुरूप, उत्साह, मनोबल आणि प्रोत्साहन मिळतं. त्याबद्दल मी शब्दात व्यक्त करेन तेवढं तुमच्या सर्वांबद्दलचं प्रेम कमी आहे. त्यामुळं मी कृतज्ञता आणि ऋण या 2च शब्दात हे सगळं बसवू इच्छितो. आणि आज या ध्वनिफितीच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून मी संवादाबद्दल जेव्हा विचार करत होतो, चिंतन करत होतो, तेव्हा सुचलेली, स्फुरलेली एक सृजनशील संकल्पना मी तुम्हा सर्वांसमोर ठेवू इच्छितो. मंडळी, आज माणूस माणसाला परका का होत चालला आहे, परका होण्यासोबत तो पारखा पण का होत चालला आहे, यामागं काय नेमकं कारण असेल, याबद्दल मी जेव्हा प्रश्नार्थक चिन्हानं बघत होतो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे आपण संवाद साधण्यासाठी कोणतं ना कोणतं कारण, निमित्त आणि औचित्य शोधायला लागलो आहे. आधीचा माणूस संवाद साधताना त्याला कारणं गवसायची, त्याला निमित्त आणि औचित्य कळायचं. आता नाही तसं झालं. आता काय होत चाललं आहे, आपण कारण, निमित्त आणि औचित्य असल्याशिवाय बोलत नाही. तर संवाद साधण्यासाठी काही सूत्र रचता येतं का, काही मांडणी आणि बांधणी करता येते का, याबद्दल मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा एक संकल्पना जन्माला आली. तीच संकल्पना आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवू इच्छितो. मला जमलेली, मी जपलेली आणि मी आचरण्याचा प्रयत्न करत असलेली एक संवादाची पंचसूत्री आहे. ती म्हणजे F to FCD, M to MCD, P to PCD, E to ECD आणि I to ICD असं मी त्याला म्हणतो. काय? F to FCD, M to MCD, P to PCD, E to ECD आणि I to ICD. आता याचा अर्थ काय होतो? F to FCD, फेस टू फेस कम्युनिकेशन डिसिप्लिन असं मी त्याला म्हणतो. म्हणजे आपण बऱ्याच दिवसांनंतर, महिन्यांनंतर, किंबहुना काही जण वर्षांनंतर भेटतो. तेव्हा प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्या ज्या साठवणीतल्या आठवणी असतात, एकत्र असतानाच्या आणि एकत्र नसताना त्या एकत्र आठवणी आठवून मनसोक्त संवाद साधण्याच्या, तर त्यावेळी आपण जितकं आपल्याला भरभरून बोलता येईल, जितकं आपल्याला त्या चांगल्या आठवणींची उत्स्फूर्त आणि मुक्त उधळण करता येईल, तितकी आपण केली पाहिजे. त्याला फेस टू फेस कम्युनिकेशन डिसिप्लिन म्हणतो. उदाहरणार्थ समजा एखाद्या वसतिगृहात 2 मित्र आपण एकत्र होतो मागच्या काही वर्षांखाली, बरीच वर्ष, आणि आत्ता काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून जॉबच्या निमित्तानं आपण वेगळ्या शहरात आहोत, वेगळ्या ठिकाणी राहतो. मग कधीतरी एकदा आपलं भेटणं झालं आहे. मग तिथं आपण आपल्या वसतिगृहातल्या सगळ्या आठवणी वाटून घेतो. हे तुला आठवतं का? आपण वर्गात अशी मजा केली होती, आपण वसतिगृहात अशी मजा केली होती, आपण मैदानात खेळताना असं करायचो, आपले सगळे मित्र असे होते. तर त्या ज्या आठवणी असतात ना, म्हणजे आपल्याला त्या बोलण्यादरम्यान एखादा मुद्दा भावला की आपण टाळी देतो, पाठीवर थाप देतो, खांद्यावर हात ठेवतो, स्थिर, धीरगंभीर होतो, तर कधीकधी अगदी हास्य कल्लोळ होतो. ते कधी होतं? फेस टू फेस कम्युनिकेशन डिसिप्लिन हे अंगीकारल्यानंतर. नंतरचं येतं ते M to MCD. म्हणजे हे जेव्हा मला जमलं, मी लिहिलं, त्याच्यावर मी बरेच दिवस चिंतन केलं आणि त्याच्यानंतर हे आज तुमच्यासमोर मांडतोय. M to MCD म्हणजे काय? मीडिया टू मीडिया कम्युनिकेशन डिसिप्लिन. समजा आपण कोणाशी व्हॉट्सॲपवर बोलतोय, फेसबुकवर बोलतोय, इन्स्टा, स्नॅपट्यूब असे वेगवेगळे कोणतीतरी समाज माध्यमं वापरून आपल्या भावना मांडून घेतोय, व्यक्त करून घेतोय. ते M to MCD
तिथं बोलण्याला मर्यादा आहे ना, वेळेची, समाज माध्यम सुरक्षिततेची किंवा समाज माध्यमांवर आपण किती बोललं पाहिजे आणि किती नाही बोललं पाहिजे याबद्दलच्या खबरदारीची. तर या मर्यादेच्या विणल्या गेलेल्या जाळ्या आड आपल्याला बोलायचं असतं. मग तिथं मोजकं बोलतो आपण. काय म्हणतोय, कसं आहे, तब्येत कशी आहे, सगळं छान चाललंय का. तर हे जे मर्यादित बोलणं आहे ना, हे M2M असलं पाहिजे, मीडिया टू मीडिया कम्युनिकेशन डिसिप्लिनमध्ये. तिसरा टप्पा येतो तो P2PCD, प्रोफेशन टू प्रोफेशन कम्युनिकेशन डिसिप्लिन. आता आजकाल काय होत चाललंय, जेव्हा एका क्षेत्रात काम करणारी 2 माणसं एकत्र जमतात ना, तेव्हा त्यांच्या त्या क्षेत्राशी निगडीतच गप्पा सगळ्या सुरू असतात. आपल्या कार्यालयात असं चालतं, आपल्याला आता 8वं वेतन लागणार आहे, आपल्याला HRA वाढणार आहे, TA वाढणार आहे. ह्याच्या पलीकडे नाही आपण काय फार बोलत. हे कुठे येतं, कशामध्ये येतं, P2PCD येतं, प्रोफेशन टू प्रोफेशन कम्युनिकेशन डिसिप्लिन. मग त्यावेळी आपण ही थिअरी फॉलो केली पाहिजे. नंतर E2ECD, इमोशन टू इमोशन कम्युनिकेशन डिसिप्लिन असं मी त्याला म्हणतो. भावनेकडून भावनेकडे नेणारी संवाद पद्धत म्हणूया आपण वाटलं तर. तर तिथं काय, तुला आठवतं का रे, लहान असताना मग तुझ्या पण खिशात पैसे नसायचे, माझ्या पण खिशात पैसे नसायचे, तरी पण आपल्याला जो आनंद होता तो प्रचंड होता. 1 रुपयाच्या आणलेल्या कुरकुऱ्याच्या पॉकेटमध्ये आपण 8 जण पार्टी करायचो, काय मजा यायची. तर हे सगळे जे आहे ना, हे भावनिक, म्हणजे आनंददायी भावना वाटून घेणं म्हणतो ना आपण त्याला. तर अशा सगळ्या प्रकारची भावनिक उधळण व्हावी त्याच्यामध्ये. तिथं मग कोणता काय विषय नाही पाहिजे दुसरा, ना प्रोफेशन पाहिजे, ना मीडियाचं पाहिजे, ना काय. तिथं फक्त आणि फक्त भावनिक जपणूक आणि भावनिक वर्षाव हेच पाहिजे. नंतर शेवटचं जे आहे ना, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते I2ICD म्हणतो मी त्याला, इंटेलिजन्स टू इंटेलिजन्स कम्युनिकेशन डिसिप्लिन. म्हणजे काय, बुद्धिमत्तेकडून बुद्धिमत्तेकडे नेणारा संवाद, इंटेलिजन्स टू इंटेलिजन्स कम्युनिकेशन डिसिप्लिन. तिथं काय, मानसिक, भावनिक, बौद्धिक, शारीरिक, सामाजिक असं आपण जीवनाच्या स्तरावर आलेल्या चांगल्या वाईट कडूगोड आठवणींच्या आणि अनुभवांच्या आधारे आपल्या जीवन जगण्याची जी समर्थ, सक्षम, समृद्ध, प्रवाही आणि प्रभावी रचना केलेली असते, त्यानंतर आपल्याकडं जमा झालेली जी अनुभवाची जमापुंजी आहे, त्याच्या आधारे तो शेवटच्या टप्प्यावरचा संवाद आपला इंटेलिजन्स टू इंटेलिजन्स, बुद्धिमत्तेकडून बुद्धिमत्तेकडे नेणारा असावा. थोडक्यात काय, एका वाक्यात माझ्या शैलीत तर चिंतेकडून चिंतनाकडे नेणारा असावा. समजा जर मी कोणत्या एकदम ज्ञानसंपन्न, वैभवसंपन्न, अनुभवसंपन्न व्यक्तिमत्वाशी बोलतोय वाचनाशी निगडीत, तर माझ्या तोंडून ते वाक्य पडलंच पाहिजे बाहेर. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंड वाचित जावे. हे वाक्य मग मला तिथं आठवलं पाहिजे. किंवा समजा मी जर पालक म्हणून बोलतोय, मग त्याला मला आध्यात्मिकतेची जोड द्यायची आहे, तर तुकारामांची ओवी सहज माझ्या तोंडून बाहेर पडली पाहिजे. ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा. मी वागेन तसं माझं पोरगं वागणार आहे ना, पण त्याच्या लहानपणी मी कसं रुजवतो काय नाही, ते सगळं माझ्या तोंडून बाहेर पडलं पाहिजे. किंवा संत ज्ञानेश्वरांबद्दल सहज ओटावर नाव आलं तरी पण त्यांचं ते आठवलं पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करेना, आनंदे भरीन तिन्ही लोके, हे आठवलं पाहिजे. किंवा संत मंडळी किती छान भारी लिहितात यार, असं बोलायचं झालं तर मग लगेच मला ते स्वामी स्वरूपानंदांची ओवी आठवली पाहिजे. पोटी एक ओटी दुजे नाही, पोटी एक ओटी दुजे हे तो घातक सहज, पोटी एक ओटी दुजे हे तो घातक सहज, जरी वाटे लाभ झाला तरी नवे परिणामी भला. हे आठवलं पाहिजे तिथं. हे आध्यात्मिकतेच्या बाबतीत समजा. म्हणजे मी शेवटचं उदाहरण देतोय, बुद्धिमत्तेकडून बुद्धिमत्तेकडे. जर मानसशास्त्राबद्दल बोलतोय तर मग आनंद नालकर्णी सर, डॉक्टर नंदकुमार मुलमुरे सर, डॉक्टर शिरीषा साठे मॅडम, ही मंडळी आठवलीच पाहिजेत मला. पालकत्वाशी बोलतोय तर परीक्षित जोबनपुत्रा, मेघा जोबनपुत्रा हे आठवले पाहिजेत. व्यवसायाशी बोलतोय डॉक्टर विवेक बेंद्रा आठवले पाहिजेत. तर हे जे बुद्धिमत्तेचे कप्पे आहेत ना आणि टप्पे आहेत ना, हे आपल्याला नीटनेटकं जपता आलं पाहिजे असं मला वाटलं. आणि हे विचार तुम्हा सर्वांची वाटून घ्यावेत या सद्भावनेनं आज हा व्हिडिओ प्रपंच केला आहे. आशा बाळगतोय हे विचार आणि ही संकल्पना आपल्याला आवडली असेल तर आपण ही संवादाची पंचसूत्री आचरूयात. आणि थांबताना एक वाक्य फक्त सांगतो, ती सॉक्रेटिसची थेअरी मागं मी सांगितली होती, ती तेवढी आपण लक्षात ठेवूयात. इट इज ट्रूथ, इट इज नेसेसरी अँड यू आर राईट पर्सन दिस थिंक. म्हणजे संवाद साधताना 3 प्रश्न स्वतःला विचारावेत आणि त्या 3 प्रश्नांच्या उत्तरात आपल्याला बसवावं आणि मग बोलावं म्हणतात. काय
ही गोष्ट सांगण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे का, हे शेवटचं. म्हणजे 3 सूत्र कसे, जे मी सांगतोय त्यामध्ये सत्यता पडताळून पाहिली आहे का, आत्ता मी हे सांगणं आवश्यक आहे का, किंवा हे सांगण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे का. इट इज ट्रूथ, इट इज नेसेसरी अँड आय एम राईट पर्सन दिस थिंग. हे सांगण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे का. तर ही तेवढी काळजी घेऊयात. आणि बाकी सध्याच्या वाढत्या तणावामुळं दबाव प्रचंड वाढतोय, संताप, दगदग, तारेवरची कसरत आपण करतो ते ठीक आहे, पण त्या संतापावर तेवढं आपल्याला नियंत्रण ठेवता आलं तर बरं होईल. ते तेवढं सांगतो आणि मग थांबतो. डॉक्टर यशवंत पाटणेंनी फार सुंदर लिहिलं होतं वाक्य, ते तेवढं वाक्य सांगतो आणि मग हरकत नाही थांबायला आज. काय वाक्य, ज्या शब्दाला मांगल्याचा स्पर्श होतो त्या शब्दाची ओवी होते, आणि ज्या शब्दाला क्रौर्याचा स्पर्श होतो त्या शब्दाची शिवी होते. किती सुंदर वाक्य आहे. ज्या शब्दाला मांगल्याचा स्पर्श होतो त्या शब्दाची ओवी होते, तर ज्या शब्दाला क्रौर्याचा स्पर्श होतो त्या शब्दाची शिवी होते. तर आपल्या जगण्यातनं आपल्या शब्दाची ओवी व्हावी, की आपल्या जगण्यातनं आपल्या शब्दाची शिवी व्हावी, हे तेवढं आपल्या हाती. ही अपेक्षा बाळगून थांबतो. नमस्कार, शुभ दिवस.